मैदानाच्या पटलावर देखील ज्यांना नेहमीच डेरवली नगरीचे उपसरपंच अतुलजी भोईर सरांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर, तर या सत्काराचा स्वीकार करायचा. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य रोशन पाटील सरांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जातं, तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. मायची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मान केलं जातं, तर या सन्मानचा यथोचित मान सन्मान करायचा. खरं तर या स्पर्धेला आपला अमूल्य बिल दिला त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. हॅलो हॅलो. धन्यवाद चेतन, धन्यवाद अविनाश, आमचे दमदार समालोचक, त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत. तर मॅचकडे जाऊया. पहिल्या फेरीमधला चौथा सामना उंबर्डे विपक्ष रावे, भवानी फायटर्स रावे, आणि एका बाजूला उंबर्डे टीम आपला पाहत आहे. दोन्ही पेन तालुक्याचे संघ आहेत, त्यामुळे चांगली लढत तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर सामना चालू करा. जेव्हा पहिला चेंडू डिलिव्हर्ड होईल तिथून मात्र टाईम अलर्ट केलं जाईल. बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे. भारतीय जनता पार्टी पलस विभागीय दमदार युवा नेतृत्व रविभाई शिलके देरवली आणि त्यांच्या बरोबरीने आमचे मित्र महेशभाई शिंदे या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आम्ही सहर्ष स्वागत. चला लवकरात लवकर आपण फोल्डिंग लावून घ्या. जनार्दन पाटील उर्फ बाळू या टीमला सध्या लीड करतोय आणि त्यांच्या टीममध्ये आपण पाहता सुनील पाटील एक जबरदस्त असा आर्टिस्ट आहे, डान्सर आहे. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहणार आहोत. चांगली लढत या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. आणि प्रिन्स हॉटेलचे मॅनेजर निखिल पाटील तेही इन ॲक्शनमध्ये असतील. सिक्सर किंग मॅच ऑन. या स्पर्धेसाठी आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी मात्र जी सायकल पुरस्कृत करण्यात आली, त्या सायकलचे पुरस्कर्ते कर्नाळ विभागातील दमदार युवा उद्योजक सतीशभाई कानाडे उर्फ देवजा कल्ले या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. लवकरच त्यांची एंट्री तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. सतीशभाई कानाडे यांच्या वतीनं आम्हाला स्पोर्ट्स सायकल मिळाली. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाल्या ते आदरणीय जितेंद्र सुरेंद्र पाटील तारागाव बूथ अध्यक्ष स्वर्गीय सुरेंद्र जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळाल्या. त्याचबरोबरीने वैभव सकपा यांच्या वतीने देखील आम्हाला मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या ट्रॉफीज या ठिकाणी मिळाल्या. त्यांचेही मनापासून आभार. सर्व स्पॉन्सर्स त्यांचा आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करूया. आर्थिक सहकार्य ज्यांचं लाभलं त्यांचंही विशेष मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला दीक्षित पाटील, हॉटेल शिवसाई एंडकडून मात्र हे षटक असेल. पहिल्या षटकामध्ये लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली. ग्रीन सिग्नल, पॉवर प्ले ऑन. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आले त्या ठिकाणी दीक्षित पाटील. मिड विकेट डीप लॅग फिल्डर आहे, त्याचबरोबर एक लॉंग ऑफला वाडिश लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे. मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहता शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट गली, शॉट थर्ड मॅन, शॉट बॅकवर्ड पॉईंट, क्षमा शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याचबरोबर शॉट फाईन लेग. फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली या मॅचमध्ये. चला थोडं स्पीडअप करा. डावाला सुरुवात होईल. पहिला बॉल टाकत असताना दीक्षित पाटील तयार. ओव्हर द विकेट, हलकीशी कडा. विकेट किपरला संधी होती सुनील पाटील, त्याच्या हातातून मात्र झेल सुटलाय. जीवनदान मिळालं या ठिकाणी बॅटरला. पहिल्याच बॉल होती, सिंगल आली. सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालंय. उंबर्डे टीमचा सिंगलने अकाउंट ओपन झालंय. फलंदाज निखिल माळी या खेळाडूचं. पेनमधील एक आणखीन एक ताकदवर फलंदाज निखिल माळी, त्याला मात्र जीवनदान. क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान म्हटलं की वरदान असतं फलंदाजांसाठी, आणि हे जीवनदान मात्र मिळालं पहिल्याच बॉलला निखिल माळी या खेळाडूला. एका बाजूला प्रीतम स्ट्रायकिंग एंडला आता येतील. प्रीतमला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडमध्ये. चला ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करायचा. प्रति षटक 5 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला राहील, त्यामुळे सूचित करतो आम्ही प्रत्येक टीमला. वेळेचं बंधन आहे. समोरला बॉल ओव्हर पेज लॉफ करत असताना हलक्याने ड्राईव्ह केला बॉल. एक्सा कबर डीप मधून फिल्डर धावत पुढे आला. सेकंडचा कॉल, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा घेत असताना 2 धाबा या बॉलमध्ये मिळतील. बॅटिंग करताना टीम उंबर्डेला धावसंख्या धाव फलकावरती लागताना पाहिली तर तब्बल 3 धाबा. संतोष चौधरी सर आमचे मॅच ऑफिशियल्स, हिरामन भोसले, बंटी मात्रे, 3 मॅच ऑफिशियल्स चांगली कामगिरी साकारत असताना कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला जेपी स्पोर्ट्स क्लब फुंडे आणि मंगळमोते काउंद्रे
हे दोन संघ ए लॉट मधून सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाले. उद्या खऱ्या अर्थानं सुपर 12 आणि सुपर 6च्या लढती तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये या क्रीडांगणामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. शेवटची रात्र फिरून मारलाय आणि इथे मात्र बॉल चालला फाईन लेग कडे डीप मध्ये सीमा पार 4 धावा चौकार. जबरदस्त टायमिंग. हाफ ट्रॅकर बॉल तोही शरीरावरती टाकला होता त्या ठिकाणी पॅड लाईनला आणि त्याच्यावरती फिरून हुकचा फटका पाहायला मिळाला. ज्या फटक्यावरती मिळाला 4 धावा. बॅटिंग करत असताना टीम उंबरडेला प्रीतमा खेळाडू स्टॅकिंग गेंडला आहे भागीदारी करत असताना पहिल्या विकेटसाठी वेगात टाकला बॉल डाऊन दिले. एक पंचांचा इशारा इट्स वाईड. अवांतर या ठिकाणी मिळेल उंबरडे संघाला. वेगाबरोबर तुम्हाला टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं. गती आणि मती या दोन्ही गोष्टीचा वापर जर का तुम्ही केला तर नक्कीच फलंदाज तुम्ही डॉमिनेट करू शकताय. आणि आमचा खरं तर कॉमेंट्री बॉक्स सध्या कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आमचे या ठिकाणी संतोष चौधरी सर ज्यांनी आम्हाला कव्हर केलं त्यांचं विशेष कौतुक. शैलेश खोत गेले पहिल्या रात्रीपासून आमच्यासोबत आहेत ॲज अ स्कोरर. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. उत्तम गुणसंख्या लेखक. त्यांची भूमिका राहील. ऑन साइडला पिक केलं बॉलला मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी बॉल एका टप्प्यावरती निघाला. 1 बाउन्स इन टू द फॅन सीमा पार 4 धावा चौकार. पाहिला तर बरोबर हाय ॲक्शन बॉल हाफ ट्रॅकर हलकासा आतमध्ये येणारा पिक केला बॉलला. बॉलच्या लाईन मध्ये होते मिड विकेटला. फिल्डर होते निखिल पाटील त्यांच्या आवाकाच्या बाहेर. बॉल एका टप्प्यावरती निघाला सीमा पार 4 धावा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली पहिल्या 4 मध्ये आल्या तब्बल 12. स्टार्ट चांगला मिळालाय. मानसी स्पोर्ट डेरवली संघाने मागच्या मॅचमध्ये जितवाई जिथे ब संघाला पराभूत केलं. एक मोठा उलटफेर त्या संघाने मात्र आजच्या रात्रीमध्ये करून दाखवलाय. वरच्या खतर आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील मला वाटतं तारा संघ देखील पुढे आलाय. स्वस्तिक मात्रे यांचा संघ 11 तारा. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये लढती तुम्हाला रफ अँड टफ या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळतील. दीक्षितवरती आक्रमण पहिल्याच गोलंदाजावरती तुटून पडलाय फलंदाज त्या ठिकाणी प्रीतम. काय बॅटिंग करतोय. याही वेळेला फिरून मारलाय पण तो उंची घेतल्या. फिल्डर डाऊन दी बॉल. झेल होईल का तर नाहीये. बॉडीचा बॅलन्स चेंडूवरची नजर त्याचबरोबर आपण पाहिलं अँटिसिपेशन फार गरजेचं होतं. आणि इथे मात्र जीवनदान पुन्हा एकदा मिळेल. संधी होती फलंदाजांना कॅच पकडण्याची झेल पकडण्याची पण इथे मात्र हा बॉल निर्जन स्थळी पडला. 2 धाबा या बॉलवरती मिळाल्या. 14 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 14ला 0 सध्या परिस्थिती. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत असताना टीम रावे संघाच्या अगेन्स्ट उंबरडे संघाने केले. आता मध्ये 14 लास्ट बॉल बाकी आहे ओव्हर मधला. फ्रंट लाईन गोलंदाजावरती जर का आक्रमण झालं तर अडचणी मारतील. भवानी फायटर रावे संघाच्या वाट्याला. स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. गलीमधला फिल्डर बॉल खाली आलाय. सॉफ्ट डिसमिसल. अखेरकार दीक्षितला विकेट मिळाला आणि इथून मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या प्रीतमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना उंबरडे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 14 धाबा. गलीमध्ये चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. टीम रावे बाळू पाटील आपण फिल्डिंग लावून घ्या. वेळ जास्त घ्यायचा नाहीये प्लीज. फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. बघा बरोबर 5 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक संपलंय. 1:18 मात्र या इनिंगला सुरुवात झाली. 1:23 या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे पुढची जी का 4 षटकं आहेत ते तुम्हाला बरोबर या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. जर का अधिकचा वेळ घेतला पुढचे 3 षटकं मला वाटतं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकावी लागतील. आणि जर का अधिकचा वेळ घेतला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची सूचना आम्ही देतोय पुन्हा एकदा रावे टीमला. 1:23 पहिलं षटक संपलंय. त्यामुळे पुढची 15 मिनिटं देखील महत्त्वाची राहतील. बरोबर 1:38 पहिली 4 ओव्हर तुम्हाला पहिले 4 षटकं तुम्हाला फेकायचे आहेत. ही सूचना आयोजकांच्या वतीनं आली आहे. शिस्तबद्ध आयोजन शिस्तबद्ध नियोजन. मला वाटतं पहिल्यांदा हे पर्व आहे. होळीचा शिमग्याचा सण त्या रात्रीमध्ये ठरलं या तारखेला स्पर्धा करायची.
मग संघ कसे होतील काय होतील पुढे मागे आम्ही पाहिलं नाही. त्यानंतर डायरेक्ट ॲडव्हर्टाईज डिक्लेअर केली आणि त्यातून मात्र मार्ग काढत असताना आज या स्पर्धेचं दमदार असं आयोजन होताना आपण पाहता मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन्स ट्रॉफी हे पहिलं पर्व आहे. निडरपणे आपण जर का एखाद्या खरं तर इव्हेंटला सक्षमपणे जर का पुढे आलो तर नक्कीच तो इव्हेंट सक्सेसफुल करू शकण्याचं उत्तम उदाहरण मला वाटतं या खरं तर स्पर्धेने दाखवलं आहे. आणि दमदार असं आयोजन. उद्या शेवटची रात्र पर्वाबरोबर हनुमान जयंतीचा सोहळा, त्यामुळे शेवट देखील गोड होईल. या स्पर्धेचा या तीन मात्र शंका नाही आहे. आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना तोही रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. उंबर्डे विपक्ष रावे. चला बरोबर बाळू पाटील लक्ष द्या. 1:38 4 षटकं जर का संपली नाही तर एक अतिरिक्त फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. बॉलिंग मार्कमध्ये आले निखिल पाटील. पहिला बॉल टो क्रशिंग यॉर्कर, स्ट्रॉंग अपील. बॉलचा इम्पॅक्ट, पिचिंग डिरेक्शन आणि हे मात्र पंचाने पाहिलं आणि त्यानंतर पंचाने सांगितलं या ठिकाणी खेळाडू लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाईल. आणखीन एक फलंदाज. चला खेळाडू कक्षाला विनंती असेल आपण त्वरित मैदानाकडे नवीन फलंदाज पाठवा. जय बॉलिंग ट्रॅकवर द्या आणि त्याचा बॉल मात्र बरोबर पायाच्या अगदी बुटावरती लागलाय. जो त्या ठिकाणी टो क्रशिंग यॉर्कर पाहिला आणि परफेक्ट मिडल त्या ठिकाणी पाहिला. इम्पॅक्ट बघा हा बॉलचा रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहता अगदी योग्य निर्णय हिरामन भोसले यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. हे काम मात्र या पंचांनी केलं संपूर्ण स्पर्धेमध्ये. बघा पुन्हा एकदा फुल लेंथ यॉर्कर, बॉलचा इम्पॅक्ट डिरेक्शन बरोबर मिडलला होता. त्याच वेळेला आपण जर का पाहिलं तर हा बॉल स्टम्प्सला हिट होताना पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने मात्र नक्कीच फलंदाज बाद पंचांनी घोषित केलंय. डिरेक्शन चांगलं होतं. जय पाटीलचं षटक. नवीन बॅटर मैदानाकडे चालले. प्रथमेश नवीन बॅटर. स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी योगेशजी म्हात्रे, भगवानजी म्हात्रे, मदनजी म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, तारा गावातील आमचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत या ठिकाणी मी करत आहोत. विकेट हवा होता तो विकेट मात्र जयने काढून दिलाय. नेक्स्ट बॉल प्ले अँड मिस. चेंडूवरची नजर हटली, डोळे बंद झाले आणि बरोबर त्या ठिकाणी बॉल हलकासा राईज होत असताना निघाला विकेट किपरकडे. काय बॉलिंग ऍक्शन या खेळाडूची बघा. उंच देहबोलीचा आणि बॉल रिलीज करत असताना टप्पा अप्रतिम. हलकासा कटर बाहेर काढला बॉल. आउट स्विंगर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचमुळे आपण जर पाहिला फलंदाज बीड झाले. अलीकडच्या काळामध्ये फास्ट क्रिकेटमध्ये जर का तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्ही फलंदाजाला डॉमिनेट करू शकता आणि हे मात्र करून दाखवलंय जय पाटीलने. बॉलचा रिलीज पॉईंट फार महत्वाचा असतो. हलकासा फिंगर तुम्हाला रोल करावा लागतो बॉल डिलिव्हर करत असताना. आउट स्विंगर बॉलसाठी आणि बरोबर त्या ठिकाणी हार्ड लेंथमध्ये हा बॉल टाकला, हलकासा बाहेर काढला. त्यामुळे फलंदाजाला डॉमिनेट करत असताना पाहायला मिळाला जय पाटील हा गोलंदाज. पुढचा बॉल त्या देखील लॉफ केलाय ऑन साईडला आणि लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय. वेल जज कॅच. वन मोर विकेट. आणखीन एक धक्का टीम उंबरडेला. एकही रन खर्च केले नाही परंतु पहिल्या 3 मध्ये 2 विकेट. सर्व आमचे बघा हे या ठिकाणी प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना मोठ्या संख्येने कांबळे साहेब तर अगदी बॅरिकेडच्या आतमध्ये उभे आहेत. त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. विनोद कांबळे तारा गावातील आमचे ग्रामस्थ त्यांचंही मनपूर्वक स्वागत. प्रत्येक प्रेक्षक मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने बघा कोणी काही प्रेक्षक तर खाली बसून त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. मला वाटतं या क्रीडांगणामध्ये प्रशांत दुपारी 3 नंतर इतकी हवा सुटते की बॅनर हे शिल्लक राहिलेले नाहीत, इतकी हवा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण पाहता या नाईट स्पर्धेचं दमदार असं आयोजन सध्या आपण या मैदानात होताना पाहत आहे. बघा सूचना असेल बालू पाटील 1:38 4 षटकं समाप्त करायचे आहेत. बघा विनंती आहे. अनिकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. न्यू बॅटर अनिकेत त्यांना आपण जाताना पाहत आहे. अजून षटक संपलेलं नाही परंतु 6 मिनिटाचा अवधी पहिल्या 3 बॉलसाठी घेतलाय. त्यामुळे लक्ष आम्ही वेधतोय रावे संघाचं. स्विच करायचं होतं, रिव्हर्सचा प्रयत्न केला पण इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना या ठिकाणी असफल राहिला. त्या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत हा खेळाडू.
चांगलं कमबॅक गोलंदाज जय पाटीलचा आपण होताना पाहिलं. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन फार महत्त्वाचा आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश 20 लाखाची स्पर्धा होती, पण तिथेही नियम स्ट्रिक होते. 7 षटकांसाठी बरोबर 35 मिनिटं आणि 35 मिनिटाच्या जर का वर्ग वेगळा तर मात्र किती भारी खेळाडू असो, स्टार खेळाडू, त्यालाही त्या नियमांचं पालन करावं लागतं आणि हे आपल्याकडे व्हायला हवं. त्यामुळे सर्व संघांना आम्ही सूचित करतोय, क्रिकेटचा खेळ आजकाल आपण जर पाहिला प्रोफेशनल झाला आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्हाला करिअर घडवता येईल आणि त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच डिसिप्लिन, शिस्तीचं पालन हे करावं लागेल. आणि या ठिकाणी सातत्याने आम्ही विनंती करू प्रत्येक टीमला, आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक स्पर्धांमध्ये आम्ही सांगत असतो वेळेचं बंधन आहे. आणि इथे आपण पाहिलं पुन्हा एकदा डॉट बॉल, सलग 5वा डॉट बॉल टाकला. क्या बात आहे जय पाटील. जर का पुढचा बॉल टाकला तर या स्पर्धेतलं मेडन षटक 3रं पाहायला मिळेल. क्या बात आहे. आजच्या रात्रीमधलं कदाचित दुसरं होईल आणि झालंय. अप्रतिम गोलंदाजी, बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या जय पाटीलसाठी. जबरदस्त मारा, अप्रतिम गोलंदाजी करत असताना मेडन षटक या खेळाडूने टाकले आणि 2 ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या उंबरडे संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती 3 गडी बाद, फक्त 14. चला फिल्डिंग लावा रावे टीम. सुनील पाटील लक्ष द्या, फिल्डिंग लावा. रात्रीची स्पर्धा आहे त्यामुळे प्लीज आम्ही वारंवार सूचना करू, या गोष्टीकडे लक्ष वेधू प्रत्येकाचं. डे नाईट क्रिकेट आणि दीक्षित पाटील सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क परत आले. क्या बात आहे. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 14 दिल्या त्याच्यावरती पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवला, कारण हा खरं तर या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे, फ्रंटलाईन गोलंदाज आहे. त्याच्यावरती विश्वास दाखवत असताना दीक्षित पाटील पुन्हा एकदा हॉटेल शिवसाई एंडकडून बॉलिंग ट्रॅकवरती आले. या स्पर्धेसाठी आम्हाला खतर प्रिन्स हॉटेलचे प्रोप्रायटर बबन पाटील, बबन भोसले आणि अक्षय पाटील यांचं देखील विशेष योगदान राहिले. त्यांचे मनापासून आभार. आमचे मित्र सुयोग पाटील आणि संपूर्ण कदर कुक स्टाफ त्यांचा संपूर्ण त्या ठिकाणी आहे, त्यांचाही विशेष आम्ही खरं या ठिकाणी आभार व्यक्त करू. प्रत्येकाचं सहकार्य राहिले या स्पर्धेसाठी, त्याबद्दल नक्कीच त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. चला 2 षटकांसाठी भरपूर वेळ घेतला, त्यामुळे प्लीज पुन्हा एकदा सूचना करतो आम्ही या ठिकाणी रावे टीमला, वेळेचं बंधन आहे प्लीज. दीक्षित पाटील तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज ट्रॅकिंग इनला असतील त्या ठिकाणी आशिष तर एका बाजूला अनिकेत. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल वेगात टाकला, पण लाईन खराब असल्या कारणाने पंचाने जमिनीला हात केले. समांतर बॉल आहे, अवांतर. 1 रन या ठिकाणी मेल बॅटिंग करत असताना टीम उंबरडेला 12ला पूर्णपणे पूर्णविराम लागला होता. मागच्या षटकामध्ये एकही रन आली नव्हती आणि त्याच वेळेला मात्र पहिली वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त रन या ठिकाणी मेल बॅटिंग करत असताना टीम उंबरडेला. कालच्या रात्रीमध्ये हाशिवरे संघाचे 33ला 4 खेळाडू बाद झाले होते. 33 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आय थिंक 27 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं धावा तदनंतर 6 आणि त्यानंतर मात्र 33ला 4 खेळाडू बाद. तिथून मात्र सामना गमवावा लागला होता त्या ठिकाणी हाशिवरेला. खराब फिल्डिंग, लेसी फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलमध्ये तुम्हाला चार्जअप व्हावं लागेल, पुढे यावं लागेल बॉल उचलण्यासाठी, पण इथे मात्र बॉलची वाट पाहिली आणि अतिशय खराब फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी रावे संघाकडून. रन मात्र मिळाला 2. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी टोटल 17 धावा. मागच्या ओव्हरमध्ये एकही रन नाही आहे, त्यामुळे दबाव थोडासा आहे उंबरडेवरती. परंतु इथून जर का 50च्या आसपास हा संघ पोहोचला तर या मॅचमध्ये नक्कीच मजा येईल आणि प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. 50च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. चांगली कामगिरी करत असताना उंबरडे टीमला पण यंदाच्या अंगामध्ये पाहिलं सेन्सिबल क्रिकेट. क्या बात आहे. जेव्हा टॉप ऑर्डरचे खेळाडू झटपट बाद होतात तेव्हा मात्र सिंगल डबल रन्सला देखील महत्त्व दिलं जातं आणि हे दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आशिष. क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल रन. आता लाईफलाईनचा वापर सध्या करतोय हा फलंदाजाने, हे गरजेचं आहे. भारतीय क्रिकेट आपण पाहिलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट जेव्हा भारताचं सचिन रमेश तेंडुलकर सेवक बाद झाले की दी वॉल राहुल द्रविड मैदानामध्ये यायचे आणि त्यांना नाव मिळालं होतं दी वॉल. भिंतीसारखा उभा राहायचा आणि धावा बनवायचा आणि आता हीच कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये आशिष हा खेळाडू. मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगल डबल रन देखील महत्त्वाचा आहे आणि त्याला महत्त्व देत असताना आशिष हा फलंदाज. दुहेरी धाव, सेन्सेबल. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करो और खुश रहो ही स्ट्रॅटर्जी वापरली आहे, परंतु यावेळेला मात्र सिंगलच मिळेल कारण शॉर्ट कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी होता. त्यांच्या दिशेने हा फटका, सिंगल रन मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद 20. 2.3 चेंडूचा खेळ संपला आणि आतापर्यंत दुसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना टीम उंबरडेचं 20 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या रात्रीमधला महत्त्वाचा सामना अतिशय रंगतदार राहील. पेन तालुक्यातील 2 दादा संघ उंबरडे विपक्ष भवानी फायटर रावे या टीमला आपण पाहताय. ओमकार पाटीलचा देखील रावे संघ अनेक वेळा बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिला, पण आज बालू पाटील सबसे कातिल
त्यांचा संघ मैदानामध्ये आहे आणि मला वाटतं बालू पाटील एक षटक टाकतील. डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज आहेत दीक्षित पाटील यांचं हे षटक. समोर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेटला अनिकेत. आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य आता अनिकेतला सिद्ध करावं लागेल. वेगात टाकलाय फास्ट अँड फ्युरियस अनइव्हन बाउन्स. टप्पा पडला चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. हीच तर खासियत आहे दीक्षित पाटीलची. त्याच्याकडे वेग आहे त्याच्याकडे अचूक टप्पा आहे आणि सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये असणारा एक चांगला अष्टपैलू खेळाडू. मागच्याच नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा नाईट स्पर्धा या मैदानात पार पडली त्या स्पर्धेमध्ये त्याने काय बॅटिंग केली होती अफलातून बॅटिंग. पण यावेळेला मात्र चांगली बॉलिंग करत असताना हा खेळाडू त्याच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र धावफल कधी स्थिरावलेली 3 गडी बाद 20 आतापर्यंत राऊंड द विकेट. पुन्हा एकदा दीक्षित तयार फुल टॉस टाकलाय. याही वेळेला कवचला 20 मध्ये हा फटका आलाय. डीप मध्ये बॉल अडवलाय. एक रन या ठिकाणी मिळेल. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये फलंदाजाला. दबाव हा पूर्णपणे राहील आता उंबरडे संघावरती. ज्या पद्धतीने मागच्या षटकामध्ये जय पाटीलने गोलंदाजी केली वाखाणण्याजोगी होती. कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केली. मेडन षटक टाकणं प्लस 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिले. ही कामगिरी होती जय पाटीलची या इनिंगमध्ये अतिशय महत्वाची. निर्णायक क्षण राहिला रावे संघासाठी. सामन्याला मोमेंटम देऊन गेला. मग यावेळेला दीक्षित पाटील देखील दबाव क्रिएट करतो प्रतिस्पर्धी उंबरडे संघावरती. आशिष ऑन स्ट्राईक. ओ दी विकेट. दीक्षित तयार. शफल झाले. जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी काही इंच मागे पडलाय बॉल त्या ठिकाणी बाउंड्री रोपच्या आतमध्ये. त्यामुळे इथे चौकार मेल बॅटिंग करत असताना टीम उंबरडेला पिक केलं बॉलला. 4 धावा चौकार. प्रेमी जकास लस्सी चाचा 4 ग्लास येऊ दे असे अंपायर सांगतात. खरं तर झकास लस्सी चाचा म्हटलं की शिव व्याख्या त्यात. मला वाटतं पहिल्यांदा त्याने याच स्टेजवरती महाराजांबद्दल खरं तर गौरव उद्गार त्याने काढला होता आणि फेमस झाले होते. आजकाल बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांचा आम्ही आवाज ऐकतो. पण सुरुवातीला पहिल्यांदा जर कोणत्या स्टेजवरती ते महाराजांबद्दल बोलले असतील तर या स्टेजवरती. त्यामुळे त्यांना आपण सध्या ऑनस्क्रीन पाहता प्रचंड मेहनत करत असताना त्यांचंही विशेष कौतुक. संतोष चौधरी यांनी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये टिपलंय. 25 धावा धावफलकावरती आहेत. शुभांचा मावळा. खेळाडू बाजारे 3. अजून 2 षटकं बाकी आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं दीक्षित पाटीलनेच धावा खर्च केल्या 25. एक षटक मेडन होतं. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं आतापर्यंत 42 दाखवत आहे. या ठिकाणी बॅटिंग करत असताना उंबरडे टीम कडून 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आलाय गोलंदाज. चला भरपूर वेळ घेता प्लीज. बाळू पाटील आपण वॉर्मअप कमी करा तर वेळ जास्त झालाय प्लीज. 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज या ठिकाणी आलाय हर्षद मोकल. आणखीन एक मोठ्या चरीचा हा खेळाडू आहे. बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली तर अतिशय उंचीचा खेळाडू. राऊंड विकेट ऑन साइडला दे घुमा के पूल केलं बॉलला आणि काय एफर्ट्स लावलेत अल्केशने अफलातून. ग्रेट एफर्ट्स अमानवीय एफर्ट्स पाहायला मिळाले. डीप मध्ये अल्केशने मात्र चांगले प्रयत्न केले. किमान 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. अप्रतिम फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवत असताना रावे संघाचा हा खेळाडू अल्केश कौतुक करावं तितकं कमी. मला वाटतं हा झेल झाला असता नक्कीच कॅच ऑफ द नाईट राहिली अशी. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला डीपमध्ये स्वतःला स्ट्रेच करत असताना त्या ठिकाणी फ्लेक्झिबल खेळाडू अल्केश त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. रावेगावचे आमचे मित्र अन्वी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अल्केश पाटील यांच्या वतीने मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ब्रँडेड टी शर्ट्स देण्यात आलेल्या त्यांचे मनापासून आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. सध्या चर्चेमध्ये असणारं ब्रँड अन्वी स्पोर्ट्स त्याचे प्रोप्रायटर अल्केश पाटील त्यांचंही मनपूर्वक स्वागत. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल स्विंग अँड मिस. डोळे बंद झाले आणि पुन्हा एकदा हलकासा कटर बॉल निघाला सुनील पाटीलकडे. डॉट. निर्धाव चेंडू. कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता गोलंदाज ठिकाणी आहेत स्वतः हर्षद मोकल. त्यांचा हा डॉट बॉल. धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहेत 3.2 चेंडू समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद 27 धावा. 27 लॉस ऑफ 3. फुल लेन टाकला बॉल डाऊन दी ग्राउंड. हा फटका होता. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे डीप मध्ये थ्रू दी कव्हर्स. त्या ठिकाणी 1 रनआउटची संधी आणि इथे मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. असं वाटतंय की त्या ठिकाणी अनिकेत किंबहुना आशिष विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांनाही माहिती आहे डेप्थ ओव्हरमध्ये आहोत. शेवटच्या षटकामध्ये जर का आपल्या टीममधला एखादा सिक्सर किंग मैदानामध्ये उतरला तर धावा होतील आणि त्यासाठी कदाचित विकेटचा त्याग करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी फलंदाज आशिषला आपण पाहिला. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये
आपण पहिली धावफलक आहे आतापर्यंत 28 ला 3. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. वारंवार सूचना येतात त्यामुळे सूचित करतो आम्ही पुन्हा एकदा रावेश संघाच्या कॅप्टनला. चला वेळेचं बंधन आहे. रात्रीचं क्रिकेट स्पर्धा म्हटले की वेळेचं बंधन राहील. बऱ्याच स्पर्धांमध्ये या गोष्टीचं पालन तंतोतंत केलं जातं. पण इथे आपण अपेक्षा करू या सर्व खेळाडूंकडून थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कारण प्रत्येक वेळी या सूचना ऑन माईक करणं योग्य नाही आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा आपण पाहिला लेग साईडला अगदी ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. डॉट बॉल आपण पाहिला शरीराचा वेध घेत असताना. 1 रन या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना टीम उंबरडेला. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली आतापर्यंत आहे ती म्हणजे 29. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. 29 लॉस ऑफ 3. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट या ठिकाणी आपण होताना पाहता. सागर फराड, रोशन फराड आणि संपूर्ण टीम. पागड्याचा पाडा खोणी परिसरातील एक गाव आहे, तिथून मात्र या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्टचं काम ते या ठिकाणी करतात. त्यांचं विशेष कौतुक करणारा परिसरामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना संधी आहे आणि इथे आता नेमकं काय घडलंय. स्ट्राईक रोटेशन मला वाटतं कदाचित नसेल, त्यामुळे हा बॉल डॉट असेल. स्ट्रायकिंग एंडला तोच फलंदाज असेल त्याने हा डॉट बॉल खेळलाय. त्याला स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल. आशिषला त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि इथे धावा मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेल्या आहेत. त्या म्हणजे आतापर्यंत 29. अनिकेत तो स्ट्रायकिंग एंडला असेल. त्या 9 मध्ये फक्त 4 धावांचं योगदान दिलं. दबाव त्याच्यामध्ये वाढत चालला, पण तो अजूनही वेळ गेली नाहीये. 1 षटक बाकी आहे. या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. जो दबाव तुमच्यावरती क्रिएट झाला तो दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटर अनिकेतला लॉफ केला बॉल ऑन साईडला. दीक्षित डीप मध्ये आहे. पहिली सिंगल दुसऱ्या सिंगलचा प्रयत्न केला जाईल का, आणि इथे मात्र खेळाडू बाद. विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर जावं लागेल मला वाटतं आशिष या फलंदाजाला. सेकंड रन रिस्की होती आणि इथून परतावं लागेल फलंदाजाला. 1 रन या ठिकाणी मिळेल टीम उंबरडेला. बॅटिंग करणाऱ्या उंबरडे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 4 गडी बाद 30. चला नेक्स्ट बॅचचा टॉस केला जाईल. 11 स्टार तारा आणि त्यांच्या अपोजिट खेळणारा संघ केलंबा देवी खरोशी. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉसला रिपोर्टिंग करा. खरोशी अँड 11 स्टार तारा दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पेन तालुक्यातील बलाढ्य खरोशी संघ तर एका बाजूला करणारा पंचकृषीतील पनवेल तालुक्यातील आणखी एक ताकदवर संघ आहे. त्या ठिकाणी 11 स्टार तारा मागच्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेला संघ 11 स्टार तारा. स्वस्तिक मात्रेने आपल्या आयुष्यातील पहिली बाईक या क्रीडांगणावरती पटकावली. असा खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायरना अलर्ट करा आपण प्लीज. इलेव्हन स्टार ताराचे हे सर्व खेळाडू बघा. उत्तम जोशी बसलाय त्या ठिकाणी आणि सर्व त्यांचे सपोर्टिंग स्टाफ. स्वस्तिक देखील बसतात तिथे. मयूरला आपण पाहताय. खरं तर सर्वजण त्या ठिकाणी सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. लकी पाटील त्यांनाही आपण पाहू शकाल. बर्थडे बॉय त्यांचाही खरं तर कौतुक. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्फत गोलंदाज येत आहे त्या ठिकाणी अंतिम षटकासाठी. भावेश आलेत कदर हॉटेल शिवसाई एंड कडून. भावेश या षटकासाठी पहिलाच बॉल फुल लेन टाकलाय. प्ले अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. 5 निर्णायक चेंडू. अंतिम 5 बॉल. धाबा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत 4 गडी बाद 30. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे खरोशी विपक्ष तारा. या 2 टीम मध्ये पुढचा सामना पाहायला. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल 4 षटकांचा. दोन्ही कर्णधार. हाफ ट्रॅकर बॉल. हुक केल्या बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देता हुआ छक्का. ठिकाणी आगमन. चला सतीश शेट आपण या मंचावरती आपलं स्वागत.
तर त्यांचा आपण संघ पाहिला होता ग्रीष्मा एंटरप्राइजेस. हा संघ कर्नाला प्रीमियर लीग मध्ये पाहिला. पुन्हा एकदा आक्रमण दे घुमा के लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट करतो फलंदाज. 2 इन रो लगातारचा हा दुसरा षटकार. विकास मी याच गोष्टी चर्चा केली जेव्हा विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी नॉस्ट्राकिंग एंडला अनिकेतने एखादा डगआउट मधला ताकदवर फलंदाज सिक्सर किंग मैदानामध्ये येईल आणि त्याच्या पाठमधून धावा येतील आणि तेच झालंय. तो आला मैदानामध्ये धावा घेऊन आला विकास आणि संघाचा विकास करतोय. 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. पहिला षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये, त्यानंतर लॉंग ऑनच्या अगदी मधोमध कॉर्नर रिझनच्या मधोमध हा षटकार पाहायला मिळाला. अंतिम बॉल असेल 3 आणि आता धावा स्कोर कार्डमध्ये आहे त्या ठिकाणी 42. पुन्हा एकदा आक्रमण, यावेळेला फिल्डर दीक्षित पाटील त्यांच्या हातामध्ये चाललाय. फिल्डरला शोधत असताना या ठिकाणी आपण जर पाहिला विकेट मिळाला. अखेरकार पलटवार भावेशला पाहायला मिळाला. बघा पुन्हा एकदा रिप्ले या बॉलचा काय घडलंय. फिंगर रोल करत असताना त्या ठिकाणी बरोबर स्लॉटमध्ये आलेला नाही. या बॉल पिक करत असताना एलिव्हेशन कमी मिळालं, कनेक्शन देखील खराब आणि त्याचवेळेला हा झेल टिपत असताना मैदानाच्या बाहेर चाललाय फलंदाज विकास. पाटर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना लास्ट 2 बॉल बाकी आहेत. यानंतर टॉस केला जाईल. खरोशी विपक्ष तारा. आणखीन एक बिग फाईट. खरोशी संघाचे पाठीराखे, तारा संघाचे पाठीराखे मात्र मैदानाच्या चहूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. पुढच्या सामन्याचा ते आनंद घेतील, संपूर्ण स्पर्धेचा ते आनंद घेतील. आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटी आली. सूरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एखादा मोठा फटका आला तर 50च्या आसपास हा संघ तुम्हाला पोहोचताना पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी बॅटिंग करत असताना सूरजला स्टेप आउट झाले. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह लेंथ मध्ये होता. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना सिंगल घेतली. 1 रन या बॉलवरती मिळाली. 43. 1 हवाय. लास्ट बॉल बाकी आहे. कॅप्टन विनय आणि एका बाजूला कॅप्टन राकेश. तारा आणि खरोशी 2 टीम मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच बिग फाईट. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा निर्णायक चेंडू आपण या ठिकाणी पाहत आहे. महत्त्वपूर्ण बॉल टाकायचा आहे गोलंदाजाला. अंतिम बॉल निर्णायक राहील आणि अंतिम बॉलसाठी फलंदाज ट्रॅकिंग एंडला आहेत. आशिष ज्याने 5 मध्ये 9 केल्या. डू ऑर डाय करूया म्हणून ही सिच्युएशन फलंदाजासमोर. बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला. वाईड +1 कदाचित मिळेल. 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री सेकंडला निघालेले आहेत आणि आता थ्रो येईल तदवर मात्र रन आउटचा शिकार होतो फलंदाज. मैदानामध्ये सूरज. अजून एक धक्का. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. +1 या धावा देखील निर्णायक राहतील पुढच्या सत्रामध्ये जेव्हा चेसिंगला उतरेल. रावे संघ फोर्सेबल फटका स्क्वेअर लेग कडे मारलाय. स्लॉग हिट तर नाहीये पण तो फटका चांगला होता आणि इथे मात्र सेकंड रनचा प्रयत्न झालाय. 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट होत असताना 2 धावा या बॉल मिळाल्या आणि या 2 रनच्या मध्येने 47 धावा धाव फलकावर लागताना पाहिल्या. 48 टार्गेट आहे. चला आपण जाऊया टॉस कडे, जिथे कॅप्टन असतील तारा संघाचे, कॅप्टन असतील खरोशी संघाचे. टॉस केला जाईल. सतीश कानाडे देवजा आमचे एकतर सायकल स्पॉन्सर, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो. अविनाश आपण जॉईन व्हा. मॅच आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा तो सामना असेल. एका बाजूने टीम आई केंबादेवी खरोशी आणि त्यांना फाईट करताना होम टीम 11 स्टार तारा. सतीशजी कानडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी
एक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल उपलब्ध झालं. प्रथमतः त्यांचं विशेष आभार. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेक जिंकले खरोशी टीमनं. विनय निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना आपण एकतर्फी जिंकला. बॅटिंग करत असताना तो सामना, तरी आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. काही विशेष स्ट्रॅटेजी समोर 11 स्टार तारा संघ आहे. असं काय नाही, त्यांचा खेळ खेळतील ते, आमचा आम्ही खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. 100% द्यायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. एका बाजूला राकेश, दुसऱ्या बाजूला विनय, एका बाजूला खरोशी, दुसऱ्या बाजूला तारा. टॉस बॉक्स मधून निर्णय येतोय. टॉस जिंकलाय आई केळंबादेवी खरोशी टीमनं आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. ची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपलं सहर्ष स्वागत करतो. चला विनंती आहे, रावे टीम आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि उंबरडे टीम त्वरित क्षेत्ररक्षणाची सजावट आपण करून घ्यायची. आम्ही विनंती करतो स्वरूपजी ठाकूर साहेबांना. उंबरडे गावचे स्वरूपजी ठाकूर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण यावं मुख्य अतिथी मंचावर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. धन्यवाद. चला विनंती करतोय बाळू पाटील, आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे. भवानी फायटर्स रावे आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना आपल्या टीम पाहायला मिळेल आई गावदेवी उंबरडे. पेण तालुक्यातील 2 बलाढ्य संघ, हमरापूर विभागातील एक संघ पाहायला मिळतो, तर एक रामवाडी कोपरोली परिसरामधील एक संघ. दोन्ही आमच्या ऑफिशियल्स, मॅच ऑफिशियल्स हिरामणजी भोसले सर आणि सतीशजी म्हात्रे सर आपण पाहता, ज्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं आणि सध्याच्या घडीला रायगड डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे हे दोनही पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया आपण स्वागत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं कामकाज त्यांनी पाहिलं आणि नेक्स्ट मॅचचा टॉस नुकताच संपन्न झाला, ज्यामध्ये 11 स्टार तारा आणि आई केळंबादेवी खरोशी दरम्यान, जिथे खरोशीच्या विनयनं तो टॉस जिंकला आणि 4 ओव्हरच्या मॅचसाठी त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे दिमागदार पर्व आपण पाहताय. पहिलं पर्व आहे मित्रांनो, परंतु या पहिल्या पर्वावर तमाम कर्नाला विभागवासियांना गर्व, कारण तसं दिमागदार पद्धतीचं आयोजन आपण पाहता. 5 ओव्हरची मॅच आणि पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रात धावा झाल्यात. धाव फलकावरती 47 आणि विजयासाठी 48 धावांचं टार्गेट दिलं. बॅटिंग करत असताना भवानी फायटर्स रावे टीमला सलामीची आघाडीची प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं सुनील पाटील, तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज आपला पाहायला मिळतो प्रवीण पाहायला मिळतो. सुनील आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भवानी फायटर्स रावे पेण तालुक्यातील हमरापूर विभागाला बिलॉंग करणारं रावे गाव आणि या गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्या संघाची चर्चा सातत्यानं या परिसरामध्ये राहिली, कारण मागील काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी या संघानं केली. पेण तालुक्यातील नाईट क्रिकेटची एक रजनी स्पर्धा, मानाची स्पर्धा मनसे चषक, या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली या संघाची आणि त्याच संघाची आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने सुनील, दुसऱ्या बाजूने प्रवीण. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी उंबरडे संघाकडून गोलंदाज तयार, जय तयार आहे. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूनं हॉटेल शिवसाई एंड कडून गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट ना.
खराब चेंडू आणि खराब चेंडूवर आक्रमण करत असताना फटका फसला होता, परंतु हा बॉल वेस्ट साईडच्या वरती, त्यामुळे नो बॉल कॉल केला गेला आणि इथे जीवनदान मिळालंय. एखादा मारण्यासारखा बॉल इथे सुनीलनं सोडलाय की काय. नो बॉल आणि इथे फलंदाजाला जीवनदान मिळते. 1+1 अर्थातच 2 धावा आता मिळतील. 30 बॉल मध्ये 48 धावांचं लक्ष ठेवले. धावफलकावरती धावा थोड्याशा कमी आहेत. एक फायटिंग टोटल, एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली आहे, परंतु ही धावसंख्या आता उभारल्यानंतर या धावसंख्येचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल थोडासा खराब, जयच्या माध्यमातून लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं गोलंदाजी करतो आणि ती गोलंदाजी करत असताना पहिला बॉल वेस्ट साईडच्या वरचा नो बॉल पाहायला मिळाला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने डाव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची नेहमी चर्चा राहिली आहे तो प्रवीण पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जय सज्ज होतोय. उंबरडीच्या अगेन्स्ट रावे ही लढत आपण पाहता. खुला टाकला होता, फ्री हिटचा बॉल होता, परंतु बॉल बॅक ड्राईव्ह यॉर्कर लाईनचा वापर केला आणि चांगल्या पद्धतीचा यॉर्कर एक्झिक्यूट केला आणि तिथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपला पाहता उंबरडे संघ सुद्धा सांगतो जरूर धावा धावफलकावरती कमी आहेत, तरी सुद्धा आम्ही धावांचा बचाव करण्यासाठी सज्ज आहोत. पहिला बॉल नो जरूर आला, परंतु फ्री हिटचा बॉल अत्यंत सुंदररित्या डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल. यावेळेसचा बॉल देखील लो, फुल टॉस. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंच इंटरेस्टेड. नो बॉल, वेस्ट साईडच्या वरचा हा बॉल आणि पुन्हा एकदा हा नो आणि झेल तिथे सुद्धा कंप्लीट झाली होती. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं काम करतं, परंतु गोलंदाज इथे अतिरिक्त चेंडूंची फेकी करतोय. 1 मोर नो बॉल. पुन्हा एकदा 1+1. पुन्हा एकदा धाव मिळतील 2 सलामीवीर आणि दोघांना सुद्धा जीवनदान मिळाला. जणू काय आता बॉल चांगला कनेक्ट होत नाहीये बॅटला. दोन्ही फुल टॉस आणि दोनही फुल टॉस इथं मिस केलेत फलंदाजांनी. आता विजयासाठी समीकरण 4 धावा आतापर्यंत पाहत आहे, त्यामुळे आता येणारे काही बॉल आणि ज्यामध्ये 44 धावांची गरज असेल. एकोणतीस बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका, कारण या मॅच साठी अधिकचा वेळ पहिल्या सत्रामध्ये खर्च झाला, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीम त्वरित सामन्याला सुरुवात करायची. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग आवश्यक नाहीये. इथे मात्र गोलंदाजासोबत थोडासा विचार विनिमय केला जातो आणि ते आवश्यक सुद्धा. बॉलिंग मार्कवर जयला आपण पाहताय, परंतु जयचे 2 बीमर आपण पाहिले वेस्ट साईडच्या वरती, त्यामुळे आता गोलंदाज इथे मात्र चेंज केला जातो आणि ICC क्रिकेट काउन्सिलचा नियम आहे एका ओव्हरमध्ये 2 पेक्षा अधिकचे बीमर तुम्ही फेकू शकत नाहीयेत. तुम्ही फलंदाजाला हार्मफुल करता अशा प्रकारचा तो नियम आहे आणि त्यामुळेच गोलंदाजाला आता बाद करण्यात येते. नवीन गोलंदाज अनिकेत सज्ज होतो. अनिकेत आला आणि आल्या त्याच्यावर आक्रमण स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऑन दी राईज. फटका सजवत असताना मिळालेलं जीवनदान मला सार्थकी लावायचं सांगताना सुनील पाटीलचा वार आलाय. बॉल सीमा पार चौका. होत असताना पाहायला मिळतो. आपलं सहर्ष स्वागत. खरोशी गावचं एक व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अनिलजी घरत साहेब, आपलं मोस्ट वेलकम. गोलंदाज चेंज झालाय अनिकेत, परंतु फलंदाजाला मिळालेलं जीवनदान आता तो सार्थकी लावतो. सुनील पाटीलच्या बॅटमधून चौकार. जखमेवर मीठ चोळण्याचं काम. पुढे आले होते, पाऊलांचा वापर, फटका फसला आणि तिथे मात्र डीप पॉइंट शॉट पॉइंटला 38 सर्कलच्या आतमध्ये झेल संपादित करून पहिला धक्का. फलंदाज अनिकेतचं आपल्याला पाहायला मिळालं, जिथे मात्र चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिले टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर इथे गोलंदाजानं दिलं आणि फलंदाज सुनीलला माघारी परतावा लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीक्षित पाटीलला आपण पाहताय. भवानी फायटर्स राफे संघातून अष्टपैलू खेळाडू,
सातत्यानं यंदाचा हंगाम या खेळाडूनं गाजवलाय. जय गिरोबादेव मैदान जो या मैदानावर एकाच मैदानावर सलग 3 स्पर्धांमध्ये मालिकावीर राहिलेला खेळाडू सातत्यानं आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय आणि तोच दीक्षित पाटील आता बॅटिंगसाठी इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहता. आतापर्यंत 3च बॉलचा खेळ संपला आणि या 3 बॉलवरती 8 धावा धावफलकावरती जोडत असताना आपण पाहता. आखूड टप्प्याचा बॉल हलक्या हाताने सेन्सेबल क्रिकेट दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉल 38 सर्कलला बेदत पॉइंटच्या फिल्डरला बीट करत बॉल मागे चालला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तिथून मात्र 2 धावा मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहता. 10 ऑन दी बोर्ड या 2च्या मधीने 10 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचतोय. बॅटिंग करत असताना भवानी फायटर्स रावे संघाचं. गोलंदाजांना तर विनंती करतोय स्पीडअप करा. अधिकचा वेळ या पहिल्या षटकासाठी इथे खर्च होतो. 48 लक्ष आता येणारे 26 बॉल आणि 38 धावा तुम्हाला करायच्या आहेत. त्यामुळे सामना अजूनही बॅलन्स आहे. कोणाचंही पारडं अजूनही जड आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॅलन्स सामना पाहता. हा बॉल पुन्हा एकदा लेट कट केला आणि बॉल मागे चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला तिथे चांगली फिल्डिंग. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं व दीक्षित वैयक्तिक 3 या धावसंख्येवर पोहोचले. दुसऱ्या बाजूने प्रवीण अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. 1 विकेट जरूर आला या षटकामध्ये परंतु धावा सुद्धा आल्यात. 11 ऑन दी बोर्ड 11 धावा. चांगली बॅटिंग या पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 ओव्हरची मॅच म्हटल्यावर 2 पॉवर प्लेचे षटक आपण पाहता. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. ज्यामध्ये आता डावखुऱ्या त्याचा फलंदाज प्रवीणसाठी 1 खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो आणि 1 मिड विकेटला. यावेळेसचा बॉल मागे चालला. यष्ट्यांच्या मागे थोडीशी खराब कामगिरी. रनआउटची संधी. डेंजर एंडला दीक्षित धावत होता परंतु हा बॉल अतिरिक्त बाहेर. वाईड कॉल पंचांच्या मधामधून आणि वाईड प्लस 1 अतिरिक्त धाव म्हणजे 1+1 या 2 धावा मिळते आणि 2च्या मध्ये टीमची टोटल 1-3 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन दी बोर्ड. हे षटक थोडंसं लांबताना आपण पाहता. ज्यामध्ये 2 नो बॉल 2 बीमर पाहिले. तदनंतर हे वाईड आपण पाहिले आणि नक्कीच कुठेतरी अधिकचा वेळ त्यामुळेच की काय या षटकाला खर्च होत असताना आपण पाहता. दीक्षितसाठी पुढचा बॉल हेलिकॉप्टर लुक आणि धावा केलेत बुक. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. दीक्षितच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा. चला उंबरठी टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 19 आणि आता विजयासाठी 48चा पाठलाग करत असताना आता 24 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. मिलिंद आला बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. काय घडलंय. तू मे ताळमेळ मध्ये बिघाड. आवश्यकता नव्हती या धावेची आणि इथे मात्र डेंजर एंडला धावत असताना दीक्षितला माघारी परतावं लागलंय. फलंदाज बाद. रनआउट स्वरूपात विकेट आला. आवश्यकता नव्हती या धावेची आणि इथे मात्र ती धोक्याची घंटा वाजली टीम रावेच्या माध्यमातून.
तू तू मे हे झालं आणि दोघांमध्ये कॉलिंग पाहायला मिळालं नाही आणि म्हणूनच की काय इथे फलंदाज बाद होताना आपला पाहायला मिळाला. 19 या धावसंख्येवर दुसरा धक्का. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निखिल पाटील पाहता सिक्सर किंग या उपाधी या खेळाडूला दिली जाते आणि तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती आता तो आपला पाहायला मिळेल. विजयासाठी 23 बॉल आणि 29 धावांची गरज. सिंगल डबल सुद्धा सामना जिंकला जाऊ शकतो. या वेळेसचा बॉल आठवा बॅटनं बॉलला गॅपमध्ये दाडलाय. बॉल चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग तिकडे शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू धावत गेले, परंतु तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. ऑन साईडला वळवलं होतं, या बॉलला डाऊन दिले का बॉल चालला होता आणि म्हटला ब्रश होऊन बॉल लॉंग लेगच्या रिजन मध्ये निघाला होता, परंतु तत्पूर्वी 2 धावा आणि 2च्या मध्ये टीमची टोटल 21. अजूनही 27 धावा करायची आहेत. 27 धावा करत असताना आता अटॅकिंग अप्रोच ठेवतोय फलंदाज की एखाद्या डिफेन्सिव्ह अप्रोचिंगचा फटका हो मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता, परंतु गोलंदाजाला लेंथ थोडीशी मागे खेचली. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहता फिल्डिंगमध्ये थोडेसे आता बदल केले जातात, कारण पहिल्या 2 बॉलवर निखिलचा अप्रोच त्यांना पाहिलाय, त्याचं शॉर्ट सिलेक्शन पाहिलंय, म्हणूनच की का आता कर्णधाराच्या माध्यमातून फिल्डिंगमध्ये थोडासा बदल होत असताना आपला पाहायला मिळतो. डीपमध्ये आता डीप स्क्वेअर लेगला आपण पाहता तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ऑनसाईडला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवर मिलिंद तय्यारा डावखुऱ्या त्याचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. त्यावेळेसचा बॉल देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. बांधून ठेवलंय, धावा होऊन देत नाहीयेत. लेग बाय स्वरूपात एक सिंगल आली आणि अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. 22 धावा, 22 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जर धावा कमी आल्या असत्या तर रावे संघ कुठेतरी आता दडपणामध्ये पाहायला मिळाला असता, परंतु सध्या सरी सुस्थितीमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 10 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड आहेत आणि 22 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. रिक्वायर 7.5चा आपल्याला पाहायला मिळतोय. 20 बॉल आणि 26 धावांची गरज प्रवीण स्ट्रायकिंग एंडवरती. खोलात टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, चांगली गोलंदाजी, फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम. बुंद्यातली गोलंदाजी आता असं म्हणायला हरकत नाही. मिलिंदच्या माध्यमातून काय कमालीचं षटक आतापर्यंत फेकलंय. इकॉनॉमिकल षटक आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर मिलिंदचं. अत्यंत कमी खर्च परंतु जास्तीची चर्चा या षटकाची होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावा रोखल्यात आणि या धावा जर अशाच रोखल्या गेल्या तर इथे मात्र बॅटिंग कुठेतरी कठीण होईल. चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय. निर्धाव चेंडूची सांगता आणि षटक संपलं दुसरं आणि स्कोरबोर्ड वरती धाव संख्या बॅटिंग करत असताना भवानी फायटर रावे संघाची 11च्या सरासरीने 22 गडी बाद झाले 2. चला उंबरठे टीम त्वरित आपला गोलंदाज रेडी ठेवा आणि लगेच सामन्याला सुरुवात करा. जास्तीची टीम मीटिंग आपण घेऊ नका. 2 ओव्हरमध्ये 22 झालं तर ते येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 26 करायचे आहेत. आम्ही सुद्धा रावे संघाला फाईट देतोय. लो स्कोरिंग सामना जरूर असेल तरी आम्ही इथे फाईट करणार आहोत. तीन ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत, तेव्हा पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंगची सजावट करून घ्या, अधिकचा वेळ खर्च करू नका. आपण यापुढे अजून बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर सुपर 12 मध्ये दाखल होण्यासाठीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आई केअंबादेवी खरोशी आणि दुसऱ्या बाजूला 11 स्टार तारा. तर त्याच्या नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि चालू सामन्यातला विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला बॉलर, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज व्हा आणि कॅप्टन आपण क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा 22. विजयासाठी येणारे 18 बॉल आणि आता 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. आशिषला आपण पाहता. समोर फलंदाज निखिल पाटील, दुसऱ्या बाजूने प्रवीण पाटील. जोडी मैदानाच्या आतमध्ये.
18 बॉल आणि 26 धावांची गरज. स्ट्राईकवरती निखिल, तर बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज आपण आशिषला पाहता. पहिला बॉल आशिषचा सामना करतोय निखिल. पंचांच्या डाव्या बाजूनं बॉलिंग करण्यासाठी हॉटेल शिवसाई एंडकडून गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, येस आय एम द 6 हिटर, आणि ठोकलाय निखिल पाटीलनं षटकार. तर म्हणूनच या खेळाडूला 6 हिटर ही उपाधी दिली जाते. यंदाच्या हंगामामध्ये 5 बॉल 5 षटकार लगवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. हमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये गमावलेला सामना आपल्या टीमला जिंकून देणारा हा खेळाडू आहे. तोच निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आशिषच्या अगेन्स्ट आक्रमण करतोय. चला आशिष, लवकरात लवकर सज्ज व्हा. आपण बॉलिंग मार्कवर धावफलकावरती धावा 2.1 षटकांच्या समाप्तीनंतर 28. अजूनही विजयासाठी 17 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. चांगला बॉल प्रचंड वेगाने, परंतु हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र अतिरिक्त धावा त्या टीमच्या टोटलमध्ये जोडली झाल्या. तर या धावा कुठेतरी आपल्या संघाला जड होताना पाहायला मिळतील. आधीच धावफलकावरती धावा कमी आहेत. समोर मारलाय, चांगला फटका, मागचा पाय वाकवत बॉलला पाठवलंय. लॉंग ऑन बॉडी लाईन क्लिअर करत असताना आउट ऑफ दी पार्क षटकार. आशिषच्या अगेन्स्ट आक्रमण थोडंसं दबावात पाहायला मिळतो, परंतु कर्णधारानं दाखवलेला विश्वास तो सार्थकी लावावा लागेल. जरूर या ओव्हरला विकेट आल्यानंतर षटक सार्थकी लागताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका अटेम्प्ट केला होता. सातत्यानं मोठमोठे फटके मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावी नेहमीच राहिला आणि 2 षटकार त्यानं लगावले सुद्धा. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, परंतु हा बॉल त्याच्या हिटिंग आर्कपासून दूर. हा बॉल सुद्धा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन नाही. आता मात्र थोडासा चाच पडतोय पहिले 2 षटकार आल्यानंतर. आता समीकरण येणारे 15 बॉल आणि विजयासाठी 13 धावा करायची आहेत. त्या 13 धावांची गरज असताना आता एक अटॅकिंग इंटेंट दाखवतोय का, हे फार महत्वाचं असेल. आतापर्यंत इरादे स्पष्ट केलेत की थांबायला आलेलो नाही. 2 षटकार आलेत. यावेळेसचा बॉल कव्हर्सला, इनफिल्डला भेदत बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. ढगात लाइटिंग लावणारा फटका, काटा किर षटकार. ची वाट रावे संघ पाहत होता. तो चाला आता स्ट्राईकला. चांगला बॉल, परंतु बॉल मागे. तिकडे मात्र फिल्डिंग खराब आणि आता कुठेतरी लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सोडून चालणार नाहीये. फाईट होऊ शकतो, कमबॅक होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगलं इंटेंट दाखवावं लागेल. इथून मात्र या 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे जाईल धावफलकावरती 43 धावा. 43 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. 3 ओव्हरचा खेळ संपला. आता विजयासाठी समीकरण थोडंसं सोपं केले. 12 बॉल आणि 5 धावा. परंतु कालच्या रजनीमध्ये तुम्हाला चित्र सांगून देतो, कारण कालच्या रजनीमध्ये धावा होत नव्हत्या. ह्याच खेळपट्टीवर जिथे 18 बॉल 3 ची गरज असताना तो सामना 6 बॉल 1 वर सुद्धा आला होता. त्यामुळे फाईट बॅक होऊ शकतो, परंतु तसं होण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. बॉलिंग मार्कवर आपल्या सेकंड स्पेलमध्ये मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत.
मिलिंदचा पहिला बॉल, चौथ्या षटकाचा प्रारंभ. पहिला बॉल आडव्या बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये वेदांत बॉल खाली येतात. चांगली फिल्डिंग, एकच धाव तिथे मी. आता विजयासाठी येणारे 11 बॉल आणि 4 धावांची गरज. प्रवीणला माहिती आहे सामना आता हातामध्ये आहे, इथून सामना निसटून चालणार नाहीये, म्हणून हलक्या हाताने फक्त बॉलला ढकललं ऑन साईडला जिथे आली. 1 धाव. आता 11 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना भवानी फायटर्स रावे. नेक्स्ट मॅच साठी टीम आई केळंबादेवी खरोशी विनय करत आपला स्क्वॉड घेऊन सज्ज राहायचा. जसा सामना संपेल त्वरित मैदानाचा ताबा घ्या आपण. यावेळेसचा बॉल पुढ्यातला बॉल होता. 2 खेळाडू डाऊन दी बॉल येतात. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, परंतु बॉल नाही थांबणार. सरळ सीमा पार. निखिलच्या बॅट मधून आला हा विजयी षटकार. या इनिंग मध्ये तब्बल 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले. काय कमालीची बॅटिंग आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला. भवानी फायटर्स रावे संघाचं करूया अभिनंदन. तर हार्ड लक टीम आई गावदेवी उंबर्डे, आपला सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला. चला नेक्स्ट मॅच आई केळंबादेवी खरोशी टीम लाईनअप